नमस्कार मित्रांनो, तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऋषिकेशला ऐश्वर्याच्या वकिलांचा फोन येतो आणि ते भेटायला बोलवतात. जानकी, ऋषिकेश, सौमित्र लगेच भेटायला निघतात. तर इकडे आजी खूप टेन्शनमध्ये असतात. आजी म्हणतात, अरे बापरे, म्हणजे आता ही केस अशीच चालू राहील आणि ह्या लोकांना तर माहिती पण नाही आहे प्रॉपर्टीचे पेपर्स त्या माणसाकडे. तो माणूस कोण आहे, का हे सगळं करतो ते सुद्धा माहिती नाही आहे. आजी टेन्शनमध्ये एरझारा मारत असतात आणि माया तिथे येते. माया विचारते, आजी काय झालंय, कसला विचार करता एवढा? मायाचा आवाज ऐकून आजी एकदम घाबरतात. माया विचारते, आजी काय झालंय, असं काय एकदम घाबरलात तुम्ही? काही लपवताय का तुम्ही? काही चूक केली आहे का? आजी म्हणतात, मी आणि चूक? माया म्हणते, तसं नाही हो. कसं असतं ना, जे पाप करतात, काहीतरी लपवतात, ते छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत असतात आणि म्हणून मी विचारलं. आजी तिच्यावरतीच खेकसतात. आजी मायाला खूप ओरडत असतात आणि तो आवाज ऐकून सुमित्रा, सारंग तिथे धावत येतात. सुमित्रा विचारते, आई काय झालंय? अगं एवढे का ओरडते मायावरती तू? आजी म्हणतात, माझ्या मुलीला मीच चुकीची इथे वाटते ना, मग ही काल आलेली नफरी तिला तर मी वाटणारच ना चुकीची. सुमित्रा म्हणते, आई काय झालं, काय सांगशील का नाही? आजी म्हणतात, ही मुलगी मला वाटेल ते बोलतेय. माया म्हणते, नाही मी असं काहीच नाही बोलले. तेवढ्यात तिथे लता येते. लता विचारते, काय झालं काय? आजी म्हणतात, तुम्ही आश्रित आहात ना या घरामध्ये दोघीही, आणि ह्या मुलीला जरा समजावून ठेवा. ही काल आलेली मुलगी मला विचारते का जाब? सारंग म्हणतो, आजी अगं तू नानांना म्हणत असतेस ना तू या घरात आश्रित आहेस, मग तू दुसऱ्यांना कसं काय बोलू शकतेस? माया सॉरी म्हणते, पण आजी काही गप्पा बसायला तयार नसतात. सुमित्रा म्हणते, आई सणवार येत आहेत, या आरडाओरडा करू नकोस, आता तयारीला लागायचंय, दिवाळीचा सण आहे. लता म्हणते, ऐका ना, मला जायचं होतं, मी जाऊ का? किती दिवस तुमच्या इथे राहू? सुमित्रा म्हणते, नाही, ऋषिकेशने काय सांगितलंय, दिवाळी होईपर्यंत कोणी कुठेही जायचं नाहीये, तुम्ही इथेच राहायचे, आणि माया तू पण इथेच राहायचे. सारंग म्हणतो, आई अगदी माझ्या मनातलं बोललीस. सुमित्राला पण समजतं की सारंगच्या मनात मायाला बघून प्रेमाचे सूर जागे झालेत. माया म्हणते, काकूंना इथे राहू दे, मला जाऊ द्या. कोर्टाची केस पण आता चालू झाली आहे ना, काकूंना इथेच राहू द्यात. मला माझ्या आई वडिलांकडे जायचं आहे, दिवाळीचा सण आहे, एवढ्या वर्षांनी मला त्यांच्यासोबत साजरा करायचा आहे. मी तिकडे गेले की त्यांना पण बरं वाटेल. सुमित्रा म्हणते, चालेल, जानकीला येऊ देत, ती ठरवेल. तर इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र ऐश्वर्याच्या वकिलांना भेटायला आलेले असतात. ऋषिकेश विचारतो, आम्हाला इथे का बोलवलंय? ऐश्वर्याचे वकील म्हणतात, तुम्हाला इथे बोलवलंय कारण कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी. ऋषिकेश विचारतो, कसली सेटलमेंट? ऐश्वर्या म्हणते, हे बघा, आजचा निकाल हा आमच्या बाजूने लागणार होता, तशी ही केस तुमच्या विरोधातच जाणार आहे. थोडे दिवस थांबा, तुमची हार तर पक्की आहे. आणि तसंही या केसमध्ये तुम्हाला तारखांवर तारखा दिल्या जातील. त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल आणि हे सगळं जर तुम्हाला थांबवायचं असेल तर माझ्याकडे एक डील आहे. जानकी विचारते, कसलं डील? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही मला पैसे द्या, मी तुमच्या विरोधातली ही केस मागे घेते. ऋषिकेश विचारतो, किती पैसे द्यायचेत? ऐश्वर्या म्हणते, 20 करोड रुपये. जानकी म्हणते, काय म्हणालीस, 20 कोटी? 20 कोटींवरती किती शून्य लागतात हे तरी माहिती आहे का तुला? आणि ऐश्वर्या, मुळात तो हा विचारच कसा काय केला ग? तुझ्या मागणीला आम्ही होकार देऊ? ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला हा विचार तर करावाच लागणार आहे. आणि जानकी, तुला जर तुझं कुटुंब एकत्र राहायला हवं असेल ना, तर मला पैसे दे आणि हा विषय कायमचा संपवून टाक. जानकी म्हणते, आम्ही कायमच एकत्र आहोत. मी माझं घर कधीही तुटू देत नाही, यापुढे सुद्धा कधीच तुटू देणार नाही. आणि राहिला प्रश्न तुला पैसे देण्याचा, तर हा गैरसमज पूर्ण दूर करून टाक. आम्ही अजिबात तुला घाबरून पैसे देणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते, तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, तुमच्या सगळ्यांचा अंत जवळ आलाय. ऋषिकेश म्हणतो, छान छान, तू आहे ना अशी स्वप्न बघत राहा आणि त्या स्वप्नातच अशी हरवून राहत राहा. तू आहे ना निवांत बसून ठरव, आमचा अंत कधी करायचा कधी नाही करायचा, आमची काही हरकत नाहीये. पण ऐश्वर्या, एक गोष्ट ठामपणे सांगतो, ही केस आमच्या बाजूने आहे आणि याचा निकालसुद्धा आमच्या बाजूनेच लागणार, आम्हीच जिंकणार. जानकी म्हणते, खरं तर ना मीच तुला सल्ला देते, तू कोर्टात येऊन तू तुझा गुन्हा कबूल कर. म्हणजे कसं आहे ना, शिक्षा तर होईल पण जरा कमी होईल, म्हणून जरा विचार कर, मी बोलते त्याचा. ऐश्वर्या म्हणते, ए जानकी, तुझी आई स्वतः साक्ष देण्यासाठी कोर्टात माझ्या विरोधात उभी होती, पण तरी पण तू मला शिक्षा देऊ शकली नाही, मग आता कोणत्याच ह्याच्यावरती आशा धरून बसली आहेस तू? जानकी म्हणते, आमची बाजू सत्याची आहे आणि विजय हा सत्याचाच होणार. ऐश्वर्या म्हणते, हे सगळं बोलायला ऐकायला छान वाटतं, पण असं काही होत नसतं. शेवटी जानकी, पैसा बोलतो, आणि तू किती माझ्या विरोधात गेलीस ना,
तरी मी पाण्यासारखा पैसा खर्च करून सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने वळवून घेऊ शकते. जाऊ देत, खरं तर तुमच्या फायद्याचं हे डील होतं. आता तुम्ही हे डील नाकारले, खूप मोठी चूक केली तुम्ही. सयाजी समजवायचा प्रयत्न करतो आणि पैसे द्या, हे सगळं संपवा असं सांगतो. ऋषिकेश, जानकी पुन्हा पुन्हा नकारच देतात. जानकी म्हणते, सयाजी काका, अहो तुमच्या मुलीला 4 गोष्टी चांगल्या समजावायच्या सोडून तुम्ही आमच्याशीच बोलताय, आम्हाला धमकावताय. अहो असं करू नका. तुमची मुलगी बघा जेलमध्ये जाईल ना, त्यावेळेस तुमचे डोळे उघडतील. ऐश्वर्या भडकते. ऐश्वर्या म्हणते, जेलमध्ये मी नाही, तू जाणार आहेस, आणि तेही लवकर. जानकी म्हणते, घे ग, जेवढ्या माकड उड्या मारायच्या ना तेवढ्या मारून घे. ऋषिकेश, जानकी, सौमित्र तिथून निघतात. तर थोड्या वेळाने नाना, सुमित्रा, सारंग सगळेच घरच्यांची वाट बघत असतात. आणि थोड्या वेळाने जानकी, ऋषिकेश, सौमित्र तिथे येतात. नाना विचारतात, अरे ऋषिकेश, कुठे गेला होता तुम्ही सगळे? ऋषिकेश म्हणतो, नाना, त्या ऐश्वर्याच्या वकिलांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं सेटलमेंट करण्यासाठी. नाना म्हणतात, मग काय झालं काय तिथे? जानकी म्हणते, नाना, अहो सगळं दाबून टाकण्यासाठी, ही केस मागे घेण्यासाठी त्या ऐश्वर्याने आपल्याकडे 20 करोड रुपये मागितले. नाना भडकतात. नाना म्हणतात, हे काय लावलं काय? तो सयाजी तसा आणि त्याची मुलगी तशी. ऋषिकेश म्हणतो, नाना जाऊ द्यात, तुम्ही नका टेन्शन घेऊ या सगळ्याचं, आमचं बोलणं झालं तिथे जे व्हायचं ते. सुमित्रा म्हणते, मग तुम्ही सेटलमेंट केली का नाही? आपल्या विरोधात तिच्याकडे पुरावे आहे. मला तर वाटतंय ना, तुम्ही तिला 20 करोड द्यायला हवे होते आणि ही केस मागे घ्यायला हवी होती. थोडे पैसे देऊन टाका आणि या त्रासातून कायमचे मुक्त व्हा. सौमित्र म्हणतो, आई, आपल्याकडे सुद्धा पुरावे आहेत आणि आपल्याकडे वेळ आहे ना, आपण अजून पुरावे शोधून काढू. आणि तो मास्कमॅन, तो कोण आहे, इथे का आलाय, हे सगळं शोधून काढू आणि त्या ऐश्वर्याचं पितळ उघडं पाडू. सुमित्रा विचारते, हे असं होईल? जानकी म्हणते, हो आई, असंच होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्या ऐश्वर्याला जिंकू देणारच नाही. तर इकडे ऐश्वर्या, सयाजी घरी आलेले असतात. ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते. ऐश्वर्या म्हणते, स्वतःचे हात दगडाखाली आहे, पण ती जानकी माज काही कमी करत नाहीये. मला धमकावते का ती? आता काहीही झालं तरी तिचा माज मी उतरवणार. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या, मान्य मला तू सगळं करशील, पण जरा शांत हो. कावेरी तिथे येते. कावेरी म्हणते, फक्त शांत व्हायला सांगू नका, तिचे कान धरा आणि तिला सांगा, रणदेवींच्या कुटुंबाला त्रास देणं बंद कर. शेजाऱ्यांचं घर जाळायला निघालं ना की त्या आगीमध्ये आपले सुद्धा हात पोळतात, हे समजावा तिला. सयाजी कावेरीला ओरडतो आणि कावेरीला आतमध्ये जायला सांगतो. ऐश्वर्या म्हणते, प्रत्येक वेळेस तू माझ्याकडे ज्ञान पाझळत असतेस ना, आता तुझी जागा मी तुला दाखवणार. तर इकडे नाना, सुमित्रा जानकीचं तोंड भरून कौतुक करतात. जानकी म्हणते, मी जे करते ते माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या माणसांसाठी करते. तर इकडे ऐश्वर्या कावेरीची बॅग भरून आणते आणि तिच्यासमोर आपटते. ऐश्वर्या म्हणते, सारखं सारखं तू तिचं गुणगान करतेस ना, तुझी मुलगी इथे समोर असताना जानकीचं कौतुक करतेस, तिचा पुळका आहे ना, उचल बॅग आणि निघ इथून. कावेरी म्हणते, ऐश्वर्या, स्वतःच्या सख्ख्या आईला तू घराबाहेर काढतेस? ऐश्वर्या म्हणते, हो, या घरात राहून इकडचं मीठ खाऊन जर तुला त्यांचं गुणगान गायचं असेल ना, तर या घरामध्ये तुला जागा नाही आहे. बॅग उचल, निघ आता इथून. तू जातेस का मी तुला हकलवू इथून आता? कावेरी म्हणते, अहो ही बघा ना काय बोलते, तुम्ही हिला थांबवा. सयाजी म्हणतो, ती जे करते ना ती मी आधीच करायला हवं होतं, म्हणजे तुझं तोंड बंद झालं असतं आणि ही शेवटची संधी दिली असं समजा. चला निघा, आतमध्ये जा. कावेरी आतमध्ये निघून जाते. सयाजी ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, चिडचिड करू नको. अगं त्या लोकांना कुठे माहिती आहे त्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स त्या माणसाकडे आहेत म्हणून? ऐश्वर्या म्हणते, हो, अजून त्यांना माहिती नाही आहे, पण जेव्हा त्यांना माहिती पडेल ना तेव्हा त्यांच्या हातातून वेळ निघून गेली असेल. मला तर काय, मास्कमॅन पैसे देईलच, तर ते लोक रस्त्यावर येताना मला बघायचे. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या त्या माणसाला फोन लावते आणि त्या मास्कमॅनला विचारते, आता पुढे काय करायचं? तो मास्कमॅन म्हणतो, जे करायचं आहे ते करून झाले माझं. ऐश्वर्या विचारते, काय केलं तुम्ही? तो माणूस म्हणतो, मी आधी जो बॉम्ब पेरला होता ना तो फुटायची वेळ आली आहे. ऐश्वर्या विचारते, म्हणजे नेमकं काय केलं? मास्कमॅन म्हणतो, तुला कळेल, थोड्या वेळाने सगळी गंमत कळेल. तर इकडे रणदिवेंच्या घरी काही माणसं डायरेक्ट आतमध्ये येतात आणि फोटो काढायला लागतात. सारंग विचारतो, कोण आहात तुम्ही आणि डायरेक्ट आतमध्ये कसे घुसलात? फोटो का काढतायत तुम्ही? एवढा आरडाओरडा ऐकून घरातले सगळे तिथे येतात. ते एक माणूस म्हणतो, तुमचं घर आमच्या इथे गहाण आहे आणि ते आम्ही आता विकणार आहोत, तुम्ही इथून निघायचं. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आजींना धक्का बसलेला असतो. आजींना वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झाले, आता सगळे माझ्यावरती उलटतील. आजी घाबरतात आणि सगळ्यांकडे बघत असतात.